नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. इथं मी हिरवी मिरची घेतलेली, काही लाल मिरच्या पडलेल्या आहेत. हिरवी मिरच्या तर ओल्या मिरच्याच आहेत, तर लाल पडलेले आहेत. थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडेसे शेंगदाणे घ्यायचे, जास्त नाही. तो कांदा असा मोठा कट करून घ्यायचा. यावर आता तेल टाकलेलं, गॅसच मोठीच ठेवलेली आहे. मिरचीचा रंग बदलेपर्यंत कांदा व्यवस्थित परतवला गेला पाहिजे. शेंगदाणे छान असे परतवले गेले पाहिजे. तेवढं असं साहित्य भाजून घ्यायचं. गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायचं. एकदा तवा तापल्यानंतर किंवा भांडं तापल्यानंतर छान असं परतून घ्यायचे. तर रंग बदललेला आहे, साहित्य असं मऊसर पडलेलं आहे, मिरचीवर डाग पडलेले आहेत, कांदे व्यवस्थित भाजले गेलेले आहे. तर यामध्ये आता गावरान लसणाच्या पाकळ्या. तिथं गावरान लसूण असल्यामुळे जास्त घेतलं. तुमच्याकडे जर मोठा पांढरा लसूण असेल तर कमीच वापरायचा. तर हे ओबडधोबड असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. सुक्कच मिक्सरला बारीक करून घ्यायचं. इथं पत्तागोबी असं कट करून घेतलेला, तेल टाकलेलं, गॅसच मोठीच ठेवायची. छान असं परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं. आता हे तेलावर रंग बदलेपर्यंत, मऊ पडेपर्यंत. आता भरपूर घेतलेलं आहे. भाजलं गेल्यानंतर एकदम थोडं होऊन जातं. पत्तागोबी एकदम थोडंसं झालेलं आहे. यामध्ये आता हे बारीक करून घेतलेलं साहित्य, चवीनुसार मीठ टाकायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. मस्त असे पत्तागोबीचा वेगळा प्रकार झालेला आहे. एकदम झणझणीत, टेस्टी, एकदम चपातीसोबत, भाकरीसोबत खायला. यावर कोथिंबीर. गॅस बंद केलेला आहे. तर नक्कीच बनवा. कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांना लाईक करा. हे नक्कीच